मधुरा ऐक ना, बोला की. नाश्त्याला उपीट पोहे नको. बर मग अगं काहीतरी हलकं फुलकं आणि पौष्टिक कर ना. करते की. ढोकळा बघा काय सुरेख झालाय, काय रंग आलाय, काय स्पॉन्जी झालाय आणि यामध्ये बेसन चणा डाळ अजिबात नाहीये, अगदी पौष्टिक आहे. चला तर मग छानसा पौष्टिक ढोकळा आज आपण तयार करणार आहोत. बरं, हा आहे ना, म्हणजे एकतर तुम्ही इनो घालताही करू शकता, त्याचबरोबर आंबवूनही करू शकता. तर या नवीन नवीन रेसिपीची खासियत हीच आहे की या रेसिपीच्या शेवटी एक लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट तुम्हाला देण्यात येईल. ही लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट 2009 पासून अनेक व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्मॅट देत होतो. फक्त अटेन्शन स्पॅन कमी झालं म्हणून मग काही दिवस आपण थांबवला होता. पण कपचे मेजरमेंट, ग्रॅमचे मेजरमेंट, किती नग तयार होतात, वजनाला किती होतात, खर्च किती आला, ह्या सगळ्या माहिती सकट व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक लिस्ट मिळेल. जेणेकरून हेतू हाच आहे की तुम्ही पटकन त्याचा फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा आणि जेव्हा कधी पदार्थ करायचा आहे तेव्हा ते रेडी रेफरन्स म्हणून तुम्हाला उपयोग करता येईल. तर सगळ्यात आधी मूग डाळ घ्यायची आहे, 1 कप मूग डाळ. आणि अशा छान छान अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. पाव कप पोहे मिसळून घ्यायचे, पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं. आता पोहे का बरं घातले, काय होतं ना, डाळी, कुठल्याही डाळीचा प्रकार असो, यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. कुठलाही प्रोटीनयुक्त पदार्थ असतो ना, तो जेव्हा शिजवला जातो, म्हणजे वाफवला जातो, शिजवला जातो, तेव्हा त्या प्रोटीनचं जाळं आहे ना दाट बनतं आणि तो पदार्थ कडक होतो आणि खाताना मग ठोठरा बसतो. तो ठोठरा बसू नये आणि खाताना छान असा हलका मऊ व्हावा यासाठी पाव कप इथे पोह्यांचा वापर केला. डाळ आणि पोहे स्वच्छ धुवून झाले की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं. 1 कप डाळ आहे तर 2 कप तरी पाण्याचा वापर केला पाहिजे आणि हे भिजण्यासाठी 1 तास ठेवून द्यायचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, हे मूग डाळ आणि पोहे 1 तासभर छान भिजवून घेतलेत. बघा, मूग डाळ छान फुललेली आहे, पोहेही छान फुललेत. आता काय करूया, आता एक कढई घ्यायची, कढईवर एखादी चाळणी किंवा गाळणी ठेवून घ्यायची आणि हे सगळ्यातलं पाणी निथळून काढ. आता डाळीतलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी बेसला आपण घालतोय दही, अर्धा कप दही आहे. आता हळद अर्धा चमचा, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आणि 2 लसूण पाकळ्या आणि यामध्ये हे भिजवून घेतलेले डाळ आणि पोहे घालायचे. चला, आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक दळून घ्यायचं. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं हे डाळीचं मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊयात. आता हे मिश्रण सगळं काढून घेतलेलं आहे. आता हा जर तुम्हाला आंबवून करायचा असेल तर हे रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून द्या, झाकण ठेवू, आणि जेव्हा बनवायचं आहे तेव्हा ते बनवण्यासाठी तयार होईल. पण आपण आज हे इन्स्टंट करतोय म्हणून मग आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. सगळ्यात आधी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट. इनो फ्रूट सॉल्ट ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये 1 मोठा चमचाभर आपण पाणी घालायचं, म्हणजे हे पटकन फुले. तर पटकन मिसळून घ्यायचं. चला, आता हे ढोकळ्याचं मिश्रण तयार आहे. स्टीमरमध्ये पण खाली बेसला पाणी छान उकळून घेतलेलं आहे. उकळत्या पाण्यातच ढोकळा ठेवायचा, लगेच वाफायला ठेवायचा, म्हणजे तो छान फुलतो. जर खालचं पाणी गरम उकळतं नसेल ना तर ढोकळा अजिबात फुलणार नाही आणि कडक होईल. तेलाने ग्रीस करून घेतलेली ही ताटली ठेवली आहे. पूर्ण तेल लावून घेतलं म्हणजे ढोकळा नंतर काढायला सोपा पडतो. आणि लगोलग यावर हे मिश्रण घालून घ्यायचं. संपूर्ण मिश्रण बसतं यामध्ये, पसरवून घ्यायचं थोडंसं आणि यावर आता झाकण ठेवायचं आणि ढोकळा मोठ्या आचेवर, मध्यम ते मोठी आच
मोठ्या आचेवर 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचा. ढोकळा कधीच खूप जास्त वेळ शिजवायचा नाही, वाफवायचा नाही, नाहीतर तो कडक होतो. आणि कायम गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये ढोकळ्याचा ट्रे किंवा प्लेट गेली पाहिजे, म्हणजे त्याला लगोलग. कारण काय होतं ना, ढोकळ्याच्या मिश्रणात पिठात कार्बन डायऑक्साईडचे जे बबल्स असतात ते आलेले असतात. ते जर तुम्हाला ॲक्टिवेट करायचं असेल तर त्याला गरमी लागते, उष्णता लागते. आणि ती उष्णता जर नसेल तर ते हळूहळू हळूहळू बसायला पावतात, आकुंचन होतात, प्रसरण पावत. हे त्यामागचं लॉजिक आहे. त्यामुळे कायम गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये ढोकळा, इडली असो काही असो त्याचा ट्रे ठेवायचा आणि वाफवून घ्यायचा. 10 मिनिटं जेमतेम ढोकळा वाफवलेला आहे. आता तो छान शिजला का नाही हे कसं ओळखायचं ते सांगते. येस, ढोकळा बघा छान वाफवला आहे. आता याच्या मधोमध्ये ना सुरी घालायची. या सुरीला जर काही चिकटलं नाही पीठ याचा अर्थ आपला ढोकळा छान वाफवला. आता ढोकळा काढून हलकासा थंड करून घ्यायचा. ढोकळा तयार आहे. त्याला फोडणी द्यायची, तडका द्यायचा. त्यासाठी तडका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल तापवून घेतलेलं आहे, गरम करून घेतले. तर यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान फुटायला सुरुवात झाली, गॅस बंद करायचं, म्हणजे मग ते उडत नाही मिश्रण. यामध्ये घालूया हिंग, थोडेसे पांढरे तीळ, हिरवी मिरची घातली ना की लगोलग हे झाकून ठेवायचं. फोडणीत कधीच पाण्याचा वापर करत नाही. फोडणी आपण सेपरेट वरनं घालतो आणि त्याआधी ढोकळ्यामध्ये पाणी घालून घेतो. आता हे झाकण ठेवून 1-5 मिनिटं ठेवूयात, म्हणजे मिरची छान शिजली जाते. गॅस बंद आहे, गॅस अजिबात सुरू नाही. फोडणी तयार आहे बघा. मिरची छान शिजली आहे, ओव्हरकुक नाही झाली, खमंग अशी फोडणी तयार. ढोकळ्यावर घालण्यासाठी पाणी तयार करते साखरेचं. यामुळे काय होतं ना, ढोकळा छान रसरशीत होतो, चवीलाही हलकासा गोड लागायला मदत होते, म्हणजे आंबट गोड तिखट असा. तर अर्धा कप बरोबर पाणी आहे. यामध्ये 1 टेबलस्पून इथे साखर घातली, पिठी साखर, आणि ढवळून घ्यायची. ढोकळा देखील हलकासा थंड झालेला आहे. आता याच्या कड आधी सोडून घेऊया. कड काढली ना की ढोकळ्याचे पीसेस काढायला सोपं जातं. आता याचे पीसेस करूयात. सुरुवात मध्यभागापासून कायम करायची, म्हणजे ते पीसेस एकसारखे. चला आता काय करूयात, ढोकळा छान कट करून झाला की हे जे अर्धा कप पाणी आपण तयार केलं हे पूर्ण ढोकळ्यावर घालून घ्यायचं. हे संपूर्ण पाणी जिरलं जातं. हे बघा, हे संपूर्ण पाणी यामध्ये शोषलं जातं. आता यावर हे जो तयार फोडणी आहे ही घालूयात. शक्यतो ही जी प्रत्येक ढोकळ्याची लाईन आहे ना, यावर अशी घातली की फोडणी एकसारखी पसरली जाते ढोकळ्यात. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कमाला दिसतोय ढोकळा. चला काढून पण बघूया. हे बघा काय सुंदर झालाय ढोकळा. मस्त जाळी आली आहे आणि एकदम हलका झालाय. अजिबात वाटत नाही की हा मूगडाळीपासून तयार केलेला ढोकळा आहे. क्या बात आहे, मस्त. अजिबात टेन्स नाही वाटत आहे, अगदीच मऊ झाला आहे. हे बघा, ढोकळा कमाल दिसतोय. तुम्ही जर चणा डाळ खात नसाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. इवन तुम्ही डाएटवर जरी असाल तरी हा ढोकळा तुम्ही खाऊ शकता. आणि या प्रमाणात म्हणजे 1 कप जर मूग डाळ घेतली तर हा 10 इंचाची ताटली आहे. म्हणजे याचा व्यास 10 इंच आहे आणि 1.5 इंच खोल आहे. तर यामध्ये बरोबर हा ढोकळा वाफवून निघतो. 30 पीसेस होतात, म्हणजे कडेचे छोटे छोटे तुकडे पण पकडून बरं का. आणि वजनाला अर्धा किलो किंवा त्यापेक्षा हलकासा जास्त भरू शकतो. तर आहे की नाही, अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.